ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेत विस्तारित रेल्वे स्टेशन आणि मनोरुग्णालयाची विस्तारित इमारत उभारणीसाठी 1,714 वृक्षांपैकी 724 वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाणे महापालिकेकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. मात्र या वृक्षतोडीबाबत नागरिकांच्या हरकती येण्यापूर्वीच येथील शेकडो वृक्षांची कत्तल करण्यात आली असल्याची धक्कादायक बाब राष्ट्रवादी शरद पवार गटाने पुढे आणली. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसह डोळेझाक करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेत विस्तारित रेल्वे स्टेशन आणि मनोरुग्णालयाची विस्तारित इमारत उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी मनोरुग्णालय परिसरातील 1,714 वृक्षांपैकी 724 वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाणे महापालिकेकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. या प्रस्तावात 303 वृक्ष तोडले जाणार आहेत, तर उर्वरित 421 वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. असे असले तरी पुनर्रोपणाचे ठिकाण, देखभाल आणि जगण्याचे प्रमाण याबाबत मात्र कोणतीही स्पष्टता नाही. या वृक्षामध्ये फणस, कैलासपती, अशोक, आंबा, बदाम, शेवगे, नारळ, ताड, साग, भोकर, कांचन, अनंता, बेहरी, माड, कडुलिंब, चाफा, उंबर यासारख्या विविध वृक्षांचा समावेश आहे. या भागातील हरितपट्टा नष्ट होणार असल्यामुळे त्यावरून टीका होत आहे. पर्यावरणप्रेमीमधूनही नाराजीचा सूर उमटत आहे. दरम्यान वृक्षतोड होणाऱ्या परिसराची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केले. या पाहणीनंतर अधीक्षक नेताजी मोळीक यांची भेट घेऊन निवेदन दिले. या पाहणीमध्ये अनेक ठिकाणी आधीच वृक्षतोड झाल्याचे आणि अतिशय जुनी झाडेही तोडण्यात आली असल्याचे दिसून आले. तसे हरकती येण्यापूर्वी शेकडो झाडांची कत्तल करण्यात आल्याचा दावा प्रधान यांनी केला आहे. देशातील सर्वात मोठे मनोरुग्णालय या ठिकाणी उभे राहणार आहे. केवळ रेल्वेचे विस्तारीकरण होणार आहे याचे आम्हाला कौतुक आहे. किंबहुना विकासाचे आम्ही स्वागतच करत आहोत. पण शहरात उरलेली शेवटची वनराई नष्ट करण्यात येत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याबाबत विचारणा केल्यानंतर ठाणे महापालिकेचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. 24 नोव्हेंबरला वृक्षतोड करण्याबाबत हरकती मागवल्या जात आहेत आणि त्या आधीच झाडे तोडली जात आहेत. झाडांच्या फांद्या तोडायच्या असतील तरी परवानगी घ्यावी लागते. इथे परवानगीच्या आधीच कत्तल करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ओक यांनी झाडे तोडणे हे खुनासारखे आहे असे म्हटलंय. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय असताना जर वृक्षतोड होत असेल तर संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी केली. ठाण्याच्या वागळेशेठ भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आणि चबुतऱ्याजवळ जादूटोणा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. 5 आणि 8 डिसेंबरला हा प्रकार झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी वागळेशेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वागळेशेठ येथील संत ज्ञानेश्वर नगर भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि चबुतरा आहे. तक्रारदार नेहमी प्रतिमा आणि चबुतऱ्याची साफसफाई करतात. 5 डिसेंबरला सायंकाळी ते सफाई करत असताना त्यांना प्रतिमेच्या मागील बाजूस एका कागदामध्ये पिठाने बनवलेल्या बाहुल्या आढळून आल्या. त्या बाहुल्यावर हळद कुंकू होते. या घटनेनंतर सर्वजण एकत्र आले व त्यांनी वागळेशेठ पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन दिले. 8 डिसेंबरला मध्यरात्री 12 वाजता तक्रारदार हे प्रतिमा आणि चबुतऱ्याची स्वच्छता करत असताना पुन्हा पिठाने बनवलेल्या बाहुल्या आढळून आल्या. यानंतर येथील नागरिकांनी एकत्र येऊन या प्रकरणी वागळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे वागळेश्वर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, वाघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियमन 2013चे कलम 3/2 आणि भारतीय न्याय संहिता BNS 2023चे कलम 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे महापालिका स्वतःच्या योजनेसाठी भातसा नदीवरील पिसे बंधाऱ्यातून पाणी उचलून त्याचा शहरात पाणीपुरवठा करते. हा शहरातील सर्वात मोठा पाणीपुरवठ्याचा स्रोत मानला जातो. ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे बंधारे येथून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून आणणारी 1000 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कल्याण फाटा येथे महानगर गॅसच्या कामामध्ये शनिवारी सकाळी नादुरुस्त झाली. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असले तरी त्यास वेळ लागत असल्यामुळे पुढील 3 दिवस 30% पाणी कपात लागू करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा बसणार आहेत. ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 27 लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन 621 दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज आहे. परंतु शहराला प्रत्यक्षात दररोज 585 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर, स्टेम कंपनीकडून 115 दशलक्ष लिटर आणि
बृहन्मुंबई महापालिकेकडून 85 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. असे असले तरी वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. यावर मात करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाकडून वाढीव पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे बंधाऱ्यात येथून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून आणणारी 1000 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कल्याण मानकोली नाका येथे महानगर गॅसच्या कामामध्ये शनिवारी सकाळी नादुरुस्त झाले. पाणी पुरवठा विभागामार्फत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम मागील 2 दिवसांपासून सुरू आहे. परंतु जलवाहिनी जुनी व प्रिस्टेज कॉन्क्रीट पद्धतीची असल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी आणखी 3 दिवस वेळ लागण्याची शक्यता आहे. या कारणास्तव ठाणे शहराकडे येणारा पाणी पुरवठा कमी झाला असून शहरामध्ये 30% पाणी कपात लागू करण्यात येत आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा दुर्मिळ आजार असला तरी या मुलांची इच्छाशक्ती अत्यंत प्रबळ आहे. त्यांच्यात असलेल्या इच्छाशक्तीमुळे आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन करत या आजारावर लस उपलब्ध व्हावी म्हणून राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ठाण्यातील स्वर्गीय गंगूबाई शिंदे सभागृहात आयोजित मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त आणि गरजू रुग्णांसाठी इलेक्ट्रिक व्हीलचेअर व वॅटमेड बायपॅप मशीन वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, डॉक्टर मंगेश पेडामकर, हरिश्चंद्र सावंत हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या मदतीने करण्यात आले होते. या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांना आणि गरजू रुग्णांना इलेक्ट्रिक व्हीलचेअर, बायपॅप मशीन तसेच इतर वैद्यकीय साहित्यांचे वितरण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी तत्काळ 100 अतिरिक्त इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा केली. तसेच गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट आणि पोर्टेबल व्हेंटिलेशन उपकरणे उपलब्ध करून देण्याची तयारी व्यक्त केली. मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी फिजिओथेरपी अत्यावश्यक असल्याचे नमूद करत ते म्हणाले, या उपचारासाठी लागणारा खर्च कमी करण्यासाठी सीआरस निधी, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि लोकसहभागातून व्यापक मदत उभी करू. शासनाच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचाही उपक्रम हाती घेत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. एसटी, मेट्रो, मोनो यासह सार्वजनिक वाहतुकीत या मुलांच्या प्रवासासाठी अनुकूल सुविधा निर्माण केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. ठाणे मीरा भाईंदर मुंबई अहमदाबाद मार्गावरील कोंडीचे कारण ठरलेल्या
गायमुख घाट रस्त्याच्या महत्त्वाच्या टप्प्याची पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठाणे महापालिकेकडून दुरुस्ती केल्या जाणार आहे. 12 ते 14 डिसेंबर या कालावधीत ही कामे केली जाणार असून अवजड वाहनांची वाहतूक भिवंडी वाडा मुंबई नाशिक महामार्ग कशेळी कालेर या मार्गावर वळवावी लागणार आहे, तर हलकी वाहने एकेरी पद्धतीने घाटातूनच सोडावी लागणार आहे. त्यामुळे घोडबंदर घाट रस्त्यासह पर्यायी मार्गावरही वाहतुकीचा ताण येऊन ठाणे भिवंडी वसई वाहतूक कोंडी होण्याची भीती व्यक्त केली जाते. घोडबंदर येथील वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झालेत. येथील घाट रस्ता परिसरात अवजड वाहनांची वाहतूक, पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्यामुळे खड्डे पडणे, कायमस्वरूपी दुरुस्ती न होणे यामुळे मार्गावर दरवर्षी खड्डे पडतात. पावसाळ्यात येथील खड्ड्यांमुळे वाहतुकीवर परिणाम होऊन ठाणे, भिवंडी, मीरा भाईंदर, वसई विरार या शहरातील नागरिकांना फटका बसला होता. घोडबंदरच्या कोंडीमुळे मुंबई अहमदाबाद मार्ग जवळपास ठप्प होत होता. या मार्गावरील काही भागात मीरा भाईंदर महापालिकेच्या माध्यमातून तर काही भाग सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे महापालिकेकडून दुरुस्त केला जातो. सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे महापालिकेने यापूर्वी अनेकदा येथील रस्त्याच्या दुरुस्तीची कामे केली होती, परंतु येथील परिस्थिती बदलली नाही. खड्ड्यामुळे वाहने आदळून वाहनांचे देखील नुकसान होत होते. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठाणे महापालिकेने येथील गायमुख घाट परिसरात रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काही दिवसांपूर्वीच ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेकडे परवानगी मागितली. गायमुख घाट रस्त्याचे सुमारे 500 मीटर लांबीचे काम केले जाणार असून हलक्या वाहनांना एकाच मार्गिकेवरून दोन्ही दिशेकडील वाहतूक सोडावी लागणार आहे. तसेच घोडबंदर घाट रस्त्याची वाहतूक एकेरी पद्धतीने सुरू झाल्यास येथून पालघरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना भिवंडी वाडा कशेळी कालेर आणि मुंबई नाशिक महामार्गाने वळवावे लागणार आहे.